स्वागत. नमस्कार. इथल्या नारायण आणि नारायणी तत्वाला माझा नमस्कार. वाचते की श्वास घेते, आजवर कळले कुठे. वाचते की श्वास घेते, आजवर कळले कुठे. पुस्तके की श्वास यातील, एक मी निवडू कसे. सदानंद बेंद्रे अर्थात मुसाफिर यांचा हा शेर तंतोतंत लागू पडतो तो आजच्या प्रमुख अतिथी आणि महाराष्ट्रातील प्रसिद्ध लेखिका डॉक्टर उज्ज्वलताई मेहेंदळे यांना. आजचा विषय आहे लोकमान्य टिळक आणि दादासाहेब खापर्डे. या कार्यक्रमाच्या वक्त्या या लोकमान्यांच्या पणती आहेत आणि स्वागत करणारी दादासाहेबांची पणतू सून. पितृपक्षाच्या या पंधरवाड्यात या दोन्ही ऋषितुल्य व्यक्तिमत्वाचे आपल्याला आशीर्वाद मिळतात आहेत. उज्ज्वलाताई या कला शाखेच्या पदवीधर असून त्या MA परीक्षेत SNDT विद्यापीठातून प्रथम आल्यात. याकरिता त्यांना लक्ष्मीबाई गोखले पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. मराठीतील स्त्रियांची आत्मचरित्रे तसेच साहित्याच्या क्षेत्रात पती पत्नींची आत्मचरित्रे लिहिली जातात याचा तुलनात्मक अभ्यास ताईंनी केला. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या कार्यवाह म्हणून काम करताना आपल्या पिढीसाठी त्यांनी अनेक मोलाची कामे केली. यात बालसाहित्यापासून तर दुसऱ्या तिसऱ्या पिढीच्या आत्मकथनाचे साहित्य त्यांनी संपादित केले. मराठी साहित्य हे तरुणांपर्यंत पोहोचावं तसेच त्यांना लिहितं करावं यासाठी ताईंनी 10 वर्षात 10 महानगरीय संमेलनं घेतलीत. अखिल भारतीय साहित्य महामंडळाच्या कार्याध्यक्षा डॉक्टर उषाताई तांबे आणि उज्ज्वलाताईंच्या अथक प्रयत्नातून साहित्याच्या क्षेत्रातील वेगवेगळ्या पैलूंवर अभ्यास करण्यात आला. यात विशेष म्हणजे जोसेफ शुम्पीटर सांगतात त्याप्रमाणे नवनिर्मितीची संकल्पना मांडण्यात आली. ताईंच्या असामान्यांच्या असामान्य सहचारिणी या पुस्तकातून या असामान्य स्त्रियांनी भोगलेल्या भोगवट्यांचे वर्णन वाचताना आपल्याला त्यांच्या मनाच्या मोठेपणाची आणि उदात्त विचारांची जाणीव होते. ताईंचे लोकमान्य घरातले व जनमानसातले हे पुस्तक वाचून तर आपण केसरीवाड्याचे एक सभासद आहोत असं होऊन जातं. प्रयत्न, प्रबोध आणि प्रचितीची ओळख आपल्याला ताईंच्या कार्यातून होते. लोकमान्य ही केवळ उपाधी नव्हती तर तो एक मंत्र होता. लोकमान्य आणि दादासाहेब 25 वर्ष एकमेकांच्या सहवासात होते. दादासाहेब वयानं 2 वर्ष मोठे असल्याने लोकमान्य त्यांना आपला भाऊ मानित, तर दादासाहेबांच्या हृदयातील देवता म्हणजे लोकमान्य. लोकमान्यांना मंडालेच्या तुरुंगात इंग्रज सरकारनं ठेवलं तेव्हा दादासाहेब गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले होते. त्यांच्याकडून लोकमान्यांसाठी प्रसादाची भाकरी मिळाली होती. गजानन महाराज त्यावेळी दादासाहेबांना संबोधून म्हणाले, माझा तुमचा आणि साईंचा जन्म एका विशिष्ट उद्दिष्टाकरता झालाय. तुम्ही मंडालेहून परत याल तेव्हा देहरूपात मी नसेन, पण तुमची काळजी साई घेतील असं म्हणत त्यांनी त्यांच्या कपाळावर अंगारा लावला. त्यावेळी दादासाहेबांची आई अंथरुणाला खिळलेली होती. परिस्थिती अतिशय बिकट होती. मातृभक्त असणाऱ्या दादासाहेबांनी अशा परिस्थितीत इंग्लंडकडे प्रयाण केलं. 2.25 वर्ष लोकमान्यांची मुक्तता व्हावी म्हणून ते परिस्थितीशी झटत आणि झगडत होते. 2.25 वर्षानंतर मंडालेच्या तुरुंगातून टिळकांची मुक्तता झाली. ते अमरावतीला आले. इकडे त्यांच्या गुरूंचे आणि आईचे महानिर्वाण झाले होते. शेवटच्या क्षणी तरी माझ्या मुलाला एकदा मला बघायचंय हो, अशी आर्त हाक ही माऊली देत होती. त्यावेळी दादासाहेबांचा फोटो तिच्या हाती दिला गेला. माय, तू तुझ्या मुलाला आशीर्वाद दे.
तो खूप मोठ्या कामाला गेलाय ग, असं सांगितलं गेलं. तेव्हा लेकराचा फोटो डोळ्यात पाऊस ठेवून या माऊलीनं बघितला आणि हृदयाजवळ कवटाळला. शेवटचा श्वास घेतला. लोकमान्यांच्या शेवटच्या क्षणापर्यंत दादासाहेब त्यांच्यासोबत होते. आता हा प्रवास आपण ताईंकडून जाणून घेणार आहोत. मी हात जोडून नम्रपणानं विनंती करते, ताई, आता आपण संवाद साधावा. थँक्यू ताई. नमस्कार. अं, खरं म्हणजे तुमच्या सगळ्यांशी बोलताना त्याच्यापेक्षा त्यांचं ऐकताना मला खूप आनंद होतोय. आणि आता आपण बोलायचंय त्याचं थोडंसं दडपण येत आहे. याचं कारण असं की मी स्वतः काही लोकमान्यांनाही बघितलं नाही, स्वतः दादासाहेब खापर्ड्यांनाही बघितलं नाही. पण एक गोष्ट मात्र खरी की ज्या लोकांनी यांना अत्यंत जवळून बघितलं आहे अशा व्यक्तींशी मी खूप बोलली आहे. ती म्हणजे माझ्या 2 आज्या आणि माझे लोकमान्य टिळकांचे एक पुतणे होते ते आजोबा. अशा या लोकांशी मी बोलले आणि त्यांच्या तेव्हा जेव्हा लोकमान्यांचा विषय निघायचा तेव्हा तेव्हा दादासाहेब खापर्ड्यांचा विषय निघायचा. आणि मला आश्चर्य वाटायचं की एखाद्याची मैत्री ही इतकी कशी असू शकते. खरं तर दादासाहेब खापर्डे हे अमरावतीचे आणि टिळक पुण्याचे, पण अतिशय सुंदर आणि निखळ निस्वार्थी अशी त्यांची मैत्री होती. मैत्रीचं एक अतिशय वेगळं सन्माननीय असं उदाहरण म्हणून आपल्याला दादासाहेब आणि लोकमान्य यांच्याबद्दल म्हणता येईल. खरं तर लोकमान्यांबरोबर प्रत्येक राजकीय घटनेमध्ये काही दादासाहेब नव्हते. दादासाहेबांचं स्वतःचं कार्य हे सगळं अमरावतीमध्ये होतं. तिथे त्यांनी वकिली केली, त्याचबरोबर त्यांनी खूप सामाजिक आणि राजकीय कार्यही केलं. पण टिळकांबरोबर ते नसत, पण टिळकांचे विचार मात्र त्यांना अतिशय आवडत असत, ते विचार त्यांना पटत असत आणि त्यामुळे स्वतःच्या आचरणातही पुष्कळदा ते लोकमान्यांचे विचार आणत असत. उदाहरणार्थ लोकमान्यांनी जेव्हा गणेशोत्सव सुरू केला सुरू केला म्हणण्यापेक्षा तो सार्वजनिक केला, कारण सुरू तर तो लोकमान्यांनी केला नाही. पण घरोघरी असलेल्या गणपतीला सार्वजनिक स्वरूपात जेव्हा लोकमान्यांनी बाहेर आणलं आणि लोकांना त्या गणेशोत्सवाच्या मार्फत जागृत करण्याचं, स्वदेशीचं महत्व समजावण्याचं, स्वातंत्र्य म्हणजे काय पटवून देण्याचं जेव्हा कार्य करायला सुरुवात केली ते दादासाहेब खापर्डे यांना सुद्धा अतिशय आवडलं. आणि 2च वर्षानंतर त्यांनी अमरावतीतही असा सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला. एवढंच नव्हे तर संपूर्ण विदर्भामध्ये दादासाहेबांच्या प्रयत्नामुळे सार्वजनिक गणेशोत्सव व्हायला लागले आणि तसंच शिवजयंती उत्सव सुद्धा लोक करायला लागले. सर्वधर्म समभाव हाच त्याचा खरं तर मुख्य उद्देश होता. सगळ्या लोकांना एकत्र जमवायचं, त्यांना स्वराज्याचं महत्व सांगायचं, ब्रिटिशांना कसं बाजूला केलं पाहिजे, आपलं राज्य आपण केलं पाहिजे हे लोकांना पटवून द्यायचं. हे गणेशोत्सव आणि शिवजयंती उत्सव यातून जसं टिळकांनी सांगितलं तसं दादासाहेबांनी पण सांगितलं. अमरावतीचे बाळकृष्ण गणेश उर्फ दादासाहेब खापर्डे हे लोकमान्यांचे इतके जवळचे आणि थोडे ज्येष्ठ असे स्नेही होते. एकमेकांना ते अहो म्हणत असत. पण अरे तुरेची मैत्री त्यांच्यात अशी होती की वेळ प्रसंगी दादासाहेब टिळकांना त्यांचा एखादी चुकीची गोष्ट ते करत असले तरी सुद्धा स्पष्टपणाने सांगत असत. त्यांची भक्ती आंधळी नव्हती. त्यांना टिळकांचे विचार पटत असत आणि जे विचार पटत असत ते स्वतःही ते अनुकरण करत असत. टिळकांविषयी अत्यंत प्रेम आणि भक्ती असणारे दादासाहेब खापर्डे यांनी त्यांच्या कित्येक आठवणी लिहून ठेवलेल्या आहेत. सवी बापतांनी या आठवणी खापर्डे यांच्याकडनं गोळा केल्या, कारण टिळकांच्या नंतर जवळजवळ 10-12 वर्ष खापर्डे होते आणि त्यांच्याकडनं स्वतः सवी बापट त्यांना भेटले आणि त्यांनी दादासाहेबांकडनं या आठवणी विचारून घेतल्या. दादासाहेब आणि टिळक यांचे बरेचसे दौरे हे वऱ्हाडात, मध्य प्रदेशात इकडे होत असत आणि दादासाहेब त्या टिळकांबरोबर नेहमी असतच.
या दौऱ्यांची अनेक उदाहरणं दादासाहेबांनी त्यांच्या आठवणींमध्ये सांगितली आहेत. लहान लहान गावातनं टिळकांच्या बरोबर ते जात असत आणि तिथे गेले की बहुधा तिथे पोहोचेपर्यंत खूप अंधार व्हायचा, उशीर व्हायचा. मग छोट्या छोट्या कंदिलाच्या प्रकाशात किंवा एखादी गवताची गंजी पेटवायची आणि त्याच्या उजेडामध्ये टिळक भाषण करायचे. पण तेवढ्या अंधारात सुद्धा 20,000 लोक त्या व्याख्यानाला जमत असत, भाषणाला जमत असत, असं दादासाहेबांनी लिहून ठेवलेलं आहे. टिळक पुष्कळदा फार काही न खाता भाषण देत आणि भाषण दिल्यानंतर मात्र ते इतके दमत की अर्धा तास ते विश्रांती घेत असत. खापर्डे हे तब्येतीने काळजी घेणारे, व्यायाम करणारे होते आणि ते टिळकांना नेहमी सांगत की तुम्हाला व्यायाम करायला पाहिजे, तुम्हाला खूप स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष द्यायला पाहिजे. हे असं टिळकांना बजावून सांगणारे मला वाटतं दादासाहेब खापर्ड्यांपेक्षा त्यांच्या व्यतिरिक्त दुसरे कोणी नसतील. ते लिहितात की या छोट्या गावातनं जेव्हा टिळक व्याख्यानं देत तेव्हा लोक भारावून जात आणि म्हणत की टिळक एवढं मोठं राष्ट्रीय कार्य करतायत तर त्यांना आपण काही ना काहीतरी पैशाची मदत केली पाहिजे. ते पैसे देऊ करत तेव्हा टिळक म्हणत नाही, मला पैसे नको आहेत तुमचे, मला तुमची अंतःकरण पाहिजे. तुमच्या अंतःकरणामध्ये स्वराज्य घोष निर्माण झाला पाहिजे, स्वातंत्र्याची महती तुम्हाला कळली पाहिजे, तर माझ्या या भाषणाचा उपयोग झाला असं मी समजेन. पण ह्याला मात्र दादासाहेबांनी असं लिहिलंय की एक अपवाद झाला. टिळक या लोकांकडनं पैसे घेत नसत, पण वराडातनच जात असताना नांदुरा गावच्या एका भागातनं जात असताना एक चांभार दादासाहेबांच्या समोर आला. दादासाहेबांनी टिळक गाडीमध्ये होते, ते गाडीच्या समोरच हा चांभार येऊन उभा राहिला. तेव्हा गाडी थांबवायलाच लागली. अर्थात टिळक उतरले, दादासाहेबही उतरले. म्हणले, का रे बाबा, तू का गाडी अडवतोयस? तर तो म्हणाला की मी तुमची भाषणं ऐकली आहेत, आणखीन मला अतिशय इच्छा आहे की आपल्या स्वराज्यासाठी आपण काहीतरी मदत करावी. माझी मिळकत ती काय असणार? मी 2 रुपये साठवून ठेवलेले आहेत. तुम्ही इथे येणार हे मला कळलं होतं आणि त्यामुळे मी तुम्हाला भेटण्यासाठी इथे आलो होतो. मी सकाळपासून इथे येऊन बसलेलो आहे. आत्ता तुमची भेट होते, पण मला अतिशय आनंद होतोय तुम्हाला बघून. आणि त्यांनी कडोसरीचे 2 रुपये काढले आणि टिळकांना दिले. इतरांच्या मोठ्या मोठ्या रकमा नाकारणारे टिळक त्यांनी त्या चांभाराचे 2 रुपये मात्र अतिशय प्रेमाने घेतले आणि ते म्हणाले की बाबा, खरंच तुझी भक्ती आणि तुझं देशप्रेम हे अतिशय आदरणीय असं आहे आणि हे 2 रुपये मी नक्की त्यासाठी उपयोगात आणीन. एक एक छोट्या छोट्या घटनांसाठी दादासाहेब टिळकांच्या बरोबर कसे होते, त्यांच्या दोघांच्यात किती जिव्हाळा होता आणि मैत्री होती, याची कल्पना आपण त्यांनी लिहिलेल्या आठवणींवरून करू शकतो. दादासाहेबांना फोटोग्राफीची अतिशय आवड होती आणि ते नेहमी म्हणत, मी उत्तम फोटो काढतो. अर्थात फोटो काढण्याला आता फार महत्व राहिलं असं नाही. आपण आपल्या कॅमेऱ्यावर किंवा ह्याच्या फोनवर सुद्धा पटापट फोटो काढू शकतो. पण त्या काळात फोटोग्राफी ही एक वेगळी कला होती, कारण कॅमेरे इतके उत्तम नव्हते. त्याला दिशा कुठली घ्यायची, बसवायचं कसं, हे सगळं ठरवायला लागायचं. आणि दादासाहेबांची एक अतिशय अशी इच्छा होती की काही झालं तरी मला टिळकांचा उत्तम फोटो काढायचा आहे. पण टिळक कामामध्ये इतके व्यग्र असत की केवळ फोटोसाठी वेळ द्यायला त्यांच्याकडे वेळच नव्हता. दादासाहेबांनी अनेकदा विचारून बघितलं, काय केल्या वेळ मिळेना. तेव्हा एक दिवस सरळ ते उठले आणि सकाळी सकाळी टिळकांच्या घरी गेले. त्यावेळेला टिळक बंबामध्ये लाकडं टाकत होते पाणी तापवण्यासाठी. धोतर नेसलेले आणि वर उघडे बंब असलेले टिळक. दादासाहेब म्हणले, आज काही झालं तरी मी तुमचा फोटो काढणार. तेव्हा टिळक हसून म्हणाले, अरे बघ ना मी काय करतोय. तर टिळक दादासाहेब म्हणले, नाही मी आणतो वरून. त्यांनी वरून बाडीवरून टिळकांचा अंगरखा आणला, त्यांची पगडी आणली, त्यांना घालायला लावली आणि तिथेच एक खुर्ची ठेवून टिळकांना पोच द्यायला सुरुवात केली.
पण टिळक होते अत्यंत चळवळे आणि त्यांच्या मनात असंख्य विचार असत. याच्यात काही केल्या नीट बसवून दादासाहेबांना त्यांचा फोटो काही काढता येईल. तरी त्यांनी कसे बसे 2-3 फोटो काढले, पण ते काही दादासाहेबांच्या मनाला पटले नाही. शेवटी त्यांनी सरळ टिळकांना उठून चित्रशाळेच्या स्टुडिओमध्ये नेलं आणि म्हणले, आता इथे निचळपणाने बसा, मी तुमचा फोटो काढणार आहे. आणि तिथे त्यांनी टिळकांचे फोटो काढले. आणि दादासाहेब असं म्हणत असत, त्यांनी आठवणीत लिहिलंय की टिळकांचा सगळ्यात उत्तम फोटो हा मी काढलेला आहे. इतकं प्रेम टिळक आणि दादासाहेब खापर्डे यांच्यात होते की वेळ प्रसंगी दादासाहेब थोडेसे मोठे होते टिळकांपेक्षा, ते टिळकांना दटावू सुद्धा शकत होते. त्यांनी सरळ टिळकांना सांगितलं की काही नाही, शांत बसा इथे, मला फोटो काढायचा आहे तुमचा. तर अशा तऱ्हेने दादासाहेब प्रत्येक अगदी चांगल्या वाईट प्रत्येक गोष्टीमध्ये टिळकांच्या बरोबर होते. आणि टिळकांची बुद्धिमत्ता ही किती आहे, त्यांची स्मरणशक्ती किती आहे, याच्याविषयी दादासाहेबांना एक अतिशय आदर होता मनात. पण त्यांना नेहमी एक कुतूहल होतं की टिळक राजकारणात सक्रिय भाग घेत आहेत, केसरीतनं ते भरपूर लेख लिहित आहेत, अग्रलेख लिहित आहेत. पण जर ते राजकारणात आले नसते तर त्यांनी काय केलं असतं. आणि हे विचारायचं धाडस बाकी कोणाला झालं नव्हतं, पण दादासाहेबांना झालं. त्यांनी सरळ विचारलं टिळकांना की तुम्ही काय केलं असतं जर राजकारणात आला नसतात तर. तर टिळकांचं गणिताचं प्रेम आणि गणितातली हुशारी सगळ्यांना विदित होती. त्यांचे शिक्षक केरुनाथ छत्रे त्यांचं नेहमीच अतिशय कौतुक करत असत. तर टिळक म्हणाले, एक तर मी गणिताचा प्राध्यापक झालो असतो, नाही तर मी खगोलशास्त्रामध्ये अभ्यासक झालो असतो खगोलशास्त्राचा, आणि नाही तर मी कीर्तनकार झालो असतो. कारण कीर्तन ही एक कला आहे आणि त्याच्यामध्ये पुष्कळ गोष्टी तुम्हाला स्वतःच्या अशा सांगता येतात आणि लोकांना जागृती करता येतात. त्यांची ही जी कीर्तनाची आवड होती ती माझ्या वडिलांमध्ये म्हणजे टिळकांच्या नाथ जावयामध्ये होती. ते एक उत्तम राष्ट्रीय कीर्तनकार होते आणि मुख्यमध्ये म्हणजे ते मेडिकल व्यवसायामध्ये असल्यामुळे त्यांची सगळी कीर्तनं ही मेडिकलवरची होती. आणि ते जेव्हा पहिलं कीर्तन करणार होते, त्यांनी औंधच्या टीबी हॉस्पिटलमध्ये पहिलं कीर्तन केलं होतं. तर तेव्हा माझ्या आजीनी टिळकांची पगडी आणि उपरणं असं माझ्या वडिलांना दिलं होतं. आणि माझे वडील 2000 कीर्तन होईपर्यंत ते पगडी उपरणं वापरत होते आणि ते आत्तापर्यंत सुद्धा माझ्याकडे आहे. जसे टिळकांचं हे वैशिष्ट्य होतं की पगडी, पुणेरी पगडी आणि उपरणं, अंगरखा आणि धोतर हा टिळकांचा ठराविक पोशाख आणि त्यांच्या चपला हे त्यांचं पोशाखाचं वैशिष्ट्य होतं. ते त्यांनी कुठेही बाजूला ठेवलं नाही. ते अगदी कोर्टात सुद्धा जाताना हाच पोशाख घालून गेले होते. ते लंडनला गेले तेव्हा सुद्धा ते शर्ट पॅन्ट थंडीसाठी घालत होते, ते पॅन्ट आणि कोट घालत होते, पण वर पगडी त्यांनी पुणेरी ठेवलेलीच होती. तेव्हा असे खापर्ड्यांनी जे त्यांना विचारलं की तुम्ही काय केलं असतं, त्याला टिळकांनी अगदी सडेतोड उत्तर दिलं होतं. आणखीन एक गोष्ट टिळक नेहमी टिळकांच्या बोलण्यात खापर्ड्यांना जाणवायची. टिळक नेहमी म्हणायचे की हिंदुस्थानचा इतिहास हा कोणीतरी छान लिहिला पाहिजे, तो खराखुरा लिहायला पाहिजे आणि त्याच्यामध्ये निपक्षपातीपणा असला पाहिजे. तेव्हा दादासाहेब त्यांना म्हणाले की मग तुम्हीच का नाही लिहित. तर लोकमान्य त्यांना म्हणाले की हो, वेळ होत नाहीये, पण माझ्या मनात आहे, डोक्यात आहे. तेव्हा खापर्ड्यांनी आणि त्याचे 14 खंड होतील असं मला वाटतं. तेव्हा खापर्डे त्यांना म्हणाले की तुम्ही त्याच्यासाठी काही टिपणं काढली आहेत का, त्याच्यासाठी काही योजना केली आहेत का. तर लोकमान्य हसले आणि त्यांना म्हणाले, त्यांनी डोक्याला स्वतःचा हात लावला आणि म्हणाले, माझं डोकं वाचता येत असेल तर वाच, त्यात लिहिलंय सगळं. म्हणजे लोकमान्यांची स्मरणशक्ती किती होती याची स्वतः दादासाहेबांना ही कल्पना होती. ते म्हणले, आता सुद्धा मी तुला सांगू शकीन, तुला नाही, ते दादासाहेबांना नेहमी अहोजावच करत असत. तर मी आता सुद्धा तुम्हाला हे सांगू शकीन की
काय मला लिहायचंय आणि हिंदुस्थानचा इतिहास कसा असेल, पण तो लिहायला मात्र मला वेळ झाला नाही. दादासाहेबांनी असं आपल्या आठवणीत लिहिलंय की टिळकांनी जर इतिहास लिहिला असता हिंदुस्थानचा, तर तो अतिशय निपक्षपातीपणाने आणि खराखुरा लिहिला गेला असता. तसं तर टिळकांच्या मनात अनेक विषय होते आणि त्या अनेक विषयाचा अभ्यास, सखोल अभ्यास त्यांनी केला होता. म्हणूनच त्यांच्या हातून गीतारहस्य मंडालेलं असताना लिहिलं गेलं. ओरायन आणि आटिकोम इन द वेदास हेही त्यांनी लिहिलं. मंडालेला असताना टिळकांना एवढ्या काळामध्ये आपण काय करायचं, तर आपण भगवद्गीतेवरची टीका लिहायची, हे त्यांच्या मनात होतं. अर्थात त्याच्यासाठी खूप संदर्भाची पुस्तकं लागणार होती आणि ती मागवून घ्यायला लागणार होती. तेव्हा टिळकांनी एकतर बाबा विद्वांस आणि दुसरे दादासाहेब खापर्डे यांना पत्र लिहिली होती आणि त्यांच्या मार्फत त्यांनी काही संदर्भाची पुस्तकं मागवून घेतली होती आणि ती पुस्तकं वापरून टिळकांनी गीता रहस्य लिहिलं होतं. आपल्याला माहितीये की गीता रहस्य लिहायला सुद्धा त्यांना फक्त 2 पेन्सिली सरकारने दिल्या होत्या. त्या 2 पेन्सिली तासून त्यांना दिल्या जायच्या. त्या पेन्सिली संपल्या की पुन्हा त्यांना मिळायच्या नाही. ती तासण्यासाठी त्यांना सुरी, चाकू, ब्लेड काही ठेवता यायचं नाही. सरकारचे काही नियम होते, त्यानुसार ते करायला लागत होतं. त्यामुळे दिवस असेल तेवढ्या वेळात जेवढं लिहिता येईल त्या 2 पेन्सिलींनी तेवढंच ते लिहित असत. असं करत त्यांची ती गीता रहस्याची सगळी हे लिहून झाली, हस्तलिखित झाली. टिळकांच्या सुटण्यासाठी मगाशीच ऋचाताईंनी सांगितलं तसं दादासाहेबांनी खूप प्रयत्न केले. ते स्वतः जाऊन आले इंग्लंडला. त्यांच्याकडून जितके प्रयत्न करता येतील त्यांनी टिळकांच्या सुटकेसाठी केले आणि शेवटी 6 वर्षानंतर टिळकांची मंडालेहून अचानक सुटका झाली. ती सुटका सुद्धा फार विचित्र तऱ्हेने झाली, म्हणजे कोणालाही कळू नये अशा पद्धतीने त्यांनी अगदी मध्यरात्री टिळकांना केसीवाड्याशी आणून सोडलं दरवाजाशी. सगळे लोक झोपलेले होते, कुणालाही कल्पना नव्हती टिळक सुटले तशी. आणि टिळक दरवाजाशी आले, त्यांनी दरवाजा वाजवला. त्यांचा नेहमीचा भैया होता. तर तो म्हणाला की कोण आलाय, तर ते म्हणाले मी तुझा मालक. तर भैयाला काही ते खरं वाटलं नाही, कारण मालक येतील तर कोणाकडून तरी आधी बातमी तरी लागेल. पण तो म्हणला की नाही, मालकाने सांगितलंय कोणालाही आत घ्यायचं नाही. तेव्हा टिळक म्हणले अरे मी तुझा मालकच बोलतोय, टिळक बोलतोय. तेव्हा तो सरळ आत गेला. त्यांनी बाबा विद्वांसांना बोलवून आणलं भैयानी आणि दरवाजा उघडला. आता खरोखरीच साक्षात टिळक तिथे उभे होते. बाबांनी त्यांना आत घेतलं, सगळ्यांनी त्यांचं स्वागत केलं आणि ताबडतोब ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. लोकांची रांगची रांग टिळकांना भेटण्यासाठी लागली. अर्थात दादासाहेब खापर्डे ताबडतोब आलेच. दादासाहेब खापर्डे त्याच्याबद्दलही असं लिहितात की टिळकांना बघितल्यानंतर मला एक सुखद धक्का बसला. सरकारने टिळकांना सोडलं याच्या इतका दुसरा आनंदच नव्हता. टिळक मंडालेहून आले. अर्थात त्यांचा मधुमेह वाढला होता. आल्या आल्या काम पण खूप होतं आणि मुख्य म्हणजे त्यांना लंडनला एका खटल्यासाठी जायला लागलं. तब्येत हळूहळू खालावत चालली होती. तेव्हा दादासाहेब खापर्डे त्यांना सातत्याने विचारत असत. टिळक जेव्हा परत आले तेव्हा त्यांची हस्तलिखित काही परत आली नाही. ब्रिटिश सरकारने गीता रहस्याची हस्तलिखित दिलीच नाही. दादासाहेबांना खूप चिंता वाटायला लागली आणि ते म्हणाले की ती हस्तलिखित आली नाही तर काय करायचं, तुम्ही एवढं 6 वर्ष तिथे काम केलंय त्याच्यावर, तर काय करायचं. तेव्हा टिळक हसले आणि म्हणाले अरे गीता रहस्य काही त्या कागदावरच आहे असं नाही, ते माझ्या डोक्यात आहे. फक्त ते पुन्हा लिहून काढायला लागेल आणि त्याच्यासाठी मला सिंहगडावर 1-2 महिने जाऊन राहावं लागेल. मी परत ते लिहू शकेन.
पण नशिबाने ब्रिटिश सरकारने ती हस्तलिखित भरूचा म्हणून SM भरूचा म्हणून ते त्यांच्याकडे दिली तपासायला, आणि त्यांनी यात काहीही आक्षेपार्ह नाहीये असं जेव्हा सांगितलं, तेव्हा ती हस्तलिखित टिळकांना परत मिळाली आणि गीतारहस्य छापलं गेलं. म्हणजे स्वतःचे कष्ट करून सुद्धा टिळकांना हे मिळालं नाही. ते त्यांनी म्हणजे मिळणार नाही अशी शक्यता वाटत होती, ते त्यांना मिळालं. राजकारणाच्या संदर्भात टिळकांशी खापर्डे गप्पा मारत असत, बोलत असत, पण स्वतः टिळकांबरोबर ते प्रत्यक्ष राजकारणात तिथे उडी घेत नव्हते. मात्र काही काही खाजगी गोष्टीत मात्र टिळकांच्या बरोबरीने दादासाहेब खापर्डेंना मनस्तापही झाला, कामही खूप करायला लागलं, आणि अगदी टिळकांच्या शेवटापर्यंत ही जबाबदारी दादासाहेब खापर्डेंनी अतिशय उत्तम तऱ्हेने सांभाळली, आणि ती म्हणजे ताई महाराज प्रकार. लोकमान्य टिळक आणि दादासाहेब खापर्डे यांचे बाबा महाराज पंडित हे एक अतिशय जवळचे मित्र होते. या बाबासाहेबांच्या तब्येतीला अचानक उतार पडायला, त्यांना एकदम त्रास व्हायला लागला, कॉलरा झाला, आणि त्यातच त्यांचं निधन झालं. बाबासाहेबांना मुली होत्या, पण मुलगा नव्हता, म्हणजे वारस नाही. बाबासाहेबांची एक मुलगी ही दादासाहेब खापर्डेंच्या मुलाला दिलेली होती. तेव्हा बाबासाहेबांनी मृत्यूपत्र केलं होतं, आणि त्यात आपल्या पत्नीने दत्तक मुलगा घ्यावा आणि तो जवळच्या नात्यातलाच असावा असं लिहून ठेवलं होतं. आणि ह्या सगळ्या मालमत्तेची जबाबदारी घ्यायला त्यांनी 4 विश्वस्त नेमले होते. त्याच्यामध्ये दादासाहेब खापर्डे, लोकमान्य टिळक, सखाराम कुंभोजकर आणि बळवंत नागपूरकर असे 4 लोक होते. जवळच्या माणसाला घ्यावं, पण तो मुलगा हुशार असायला पाहिजे, चांगला असायला पाहिजे, निर्व्यसनी असायला पाहिजे. हे सगळं बघून लोकमान्यांनी आणि दादासाहेब खापर्डे आणि इतर 2 विश्वस्तांनी औरंगाबादला बाबासाहेब पंडितांची जी एक बाबा महाराज पंडितांची जी एक शाखा होती नातेवाईकांची, त्यातला एक मुलगा दत्तक घ्यायचं ठरवलं. अर्थात ताई महाराजांच्या इतर नातेवाईकांना हे दत्तक विधान पसंत नव्हतं. त्यांनी खटला चालू केला, केस केली. ताई महाराजांचे त्यांनी कान फुंकले, आणि ही केस 14 वर्ष चालू राहिली. ह्या 14 वर्षाच्या काळात टिळकांची मंडालयाची शिक्षा, तुरुंगवास हाही त्यांना भोगायला लागला. ह्या सगळ्या काळात दादासाहेबांनी त्यांना फार मोलाची साथ दिली. हा खटला चालू ठेवणं, त्याच्या तारखा सांभाळणं, ते स्वतः वकील होते, त्यामुळे ते सगळं करू शकतच होते. पण निखळ मैत्री किती उपयोगाची असते ती इथे दिसते. स्वतः त्याच्यासाठी दादासाहेब खापर्डे मंडालेला जाऊन आले, टिळकांना भेटून आले, आणि हा खटला त्यांनी चालू ठेवला. या खटल्याचा निकाल टिळक मंडालयाहून सुटून आल्यानंतर बराच नंतर, म्हणजे टिळकांच्या मृत्यू समयाच्या थोडा आधी असा लागला, आणि तो टिळकांच्या बाजूने लागला. दादासाहेबांनी त्यांच्या आठवणीत असं लिहिलंय की हा जेव्हा निकाल लागला तेव्हा टिळकांना खरा आनंद झाला की आयुष्यात कुठल्याही तऱ्हेची वाईट हे माझ्या वाट्याला आलेली नाही. त्यांनी दादासाहेबांजवळ तो व्यक्त केला. आणि हे जे दत्तक विधान झालेले बाबा महाराजांचे पुत्र जगन्नाथ महाराज, ते टिळकांना म्हणाले की या खटल्यामध्ये तुमचा खर्च वेळ खूप झाला, तर तुम्हाला मी काही रक्कम देतो. टिळक म्हणाले नाही, मला रक्कम नको, पण तुम्ही जागा द्या. तेव्हा जगन्नाथ महाराजांनी एक जागा टिळकांना पुण्यातली देऊ केली, टिळक रोडवरची, आणि ती जागा टिळकांनी कॉलेजला दिली, आणि आज तिथे SP कॉलेज उभं राहिलेलं आहे. म्हणजे मनुष्य
हा देशासाठी आपल्या समाजासाठी किती करू शकतो. दादासाहेबांनी या बाबतीत कुठलीही इच्छा दाखवली नाही. नाही तर ते म्हणू शकले असते, ते टिळकांच्या बरोबरीने ती केस लढत होते, ते म्हणू शकले असते, पण त्यांनी कधी हे म्हटलं नाही. उलट टिळकांचा निस्पृहपणा हा अतिशय त्यांना आवडला आणि त्यांनी त्याच्याबद्दल लिहून ठेवलं. टिळक, खापर्डे आणि बाबा महाराज पंडित हे खरं म्हणजे एकमेकांचे चांगले मित्र. त्यांनी एकमेकांची गप्पा मारत, एकमेकांच्याकडे जेवायला जात. टिळकांची आवड म्हणजे सुपारी कात्रत कात्रत तोंडात टाकत टाकत गप्पा मारायच्या. दादासाहेब कापर्डेंची आवड म्हणजे जेवणानंतर हुक्का आवडत निवांत बसून गप्पा मारायच्या. त्यांच्या खूप विषयांवर गप्पा चालत. पण जेव्हा बाबा महाराज पंडितांनी टिळकांना विश्वस्त म्हणून नेमलं, तेव्हा जेव्हा जेव्हा ताई महाराजांकडे टिळक जात असत, तेव्हा त्यांच्याकडे पाणी काय सुपारीचं खांडही ते कधी घेत नसत. दादासाहेबांचं बारीक निरीक्षण होतं. त्यांनी दादासाहेब कापर्डेंनी लिहून ठेवलंय की माझ्या लक्षात आलं की हे काहीही न घेता तिथून बाहेर पडतात. तेव्हा असं का, असं त्यांनी विचारल्यावर टिळक म्हणाले की विश्वस्तांनी विश्वासमत्तेच्या सुपारीच्या खंडाला सुद्धा शिवता कामा नाही. तेव्हा बाबा महाराजांकडे मी काहीही घेणार नाही. आपल्याला हे लक्षात येतं की एक तर बाबासाहेबांचं निरीक्षण, दादासाहेबांचं निरीक्षण किती होतं आणि टिळकही किती स्वतःच्या तत्वांना धरून वागत होते याबद्दल आपल्याला जाणवतं. टिळकांच्या बाबतीत एक गमतीशीर घटना दादासाहेबांनी लिहून ठेवलेली आहे एका पेन विषयी. एकदा ते टिळकांना भेटायला गेले. टिळक टेबलाशी काहीतरी लिहित बसले होते. त्यांच्या समोर एक ब्रिटिश बनावटीचं पेन ठेवलेलं होतं, स्टायलो मेकचं. तर त्या पेनवर TILK अशी सोनेरी अक्षरात टिळकांचं नाव लिहिलेलं होतं. दादासाहेबांनी स्वच्छ लिहून ठेवलंय की मला अतिशय इच्छा झाली की हे पेन आपल्या जवळ असायला पाहिजे. मला अगदी त्या पेनची अभिलाषा वाटली आणि मी त्याच्याकडे बघत राहिलो. तेव्हा टिळक म्हणाले, मी हे पेन वापरत नाही, तुम्हाला हवे का, घेऊन जा. तर दादासाहेब म्हणाले की असं कसं तुम्ही देताय. तर टिळक म्हणाले, अहो हा मॅन्युफॅक्चरर आहे ना, महालबाड आहे. हा ब्रिटिश मॅन्युफॅक्चरर, त्यांनी त्याच्यावर टिळक अशी नावं का लिहिली आहेत माहितीये का. माझं नाव घातलं की या पेनचा खप वाढेल. मला हे परदेशी बनावटीचं पेन अजिबात नकोय. त्यामुळे मी ते वापरतही नाही. आणि त्यांनी मला परवानगी विचारले की तुमचं नाव घालू का, तर ती मी नाकारले. माझं नाव याच्यावर घालायचं नाही. दादासाहेबांनी असं लिहून ठेवलंय की माझाही मग त्या याच्यातला रस संपला पेनामधला. मलाही ते काय हवंसं वाटेनच झालं. पण टिळकांनी मात्र ते उत्तम जातीचं पेन त्या दिवशी पूर्ण उघडलं. रात्री 12 पर्यंत त्याच्याशी खटपट लटपट केली. त्यात शाई कशी भरली जाते, त्याचं नीब कसं आहे, त्या निपामध्ये ती शाई कशी उतरते, ते कसं सहजपणाने लिहित होतं, हे सगळं त्यांनी निरीक्षण केलं. आणि या सगळ्याच्या मागे मुख्य कारण असं होतं की मग आपण असं पेन का नाही बनवू शकत. म्हणजे आपला देश, आपल्या देशात बनण्याच्या वस्तू आणि त्यातले उद्योगधंदे याविषयी टिळकांना किती प्रेम होतं आणि त्यासाठी किती खटपटी करण्याची त्यांची तयारी होती हे आपल्याला इथे दिसतं. आणि या सगळ्याचं निरीक्षण दादासाहेब कापर्डे यांनी अतिशय उत्तम तऱ्हेने करून ठेवलेलं त्यांच्या आठवणीमध्ये आपल्याला दिसतं. दादासाहेब कापर्डे आणखीन टिळक यांच्यातली मैत्री सातत्याने होती. सतत ते एकमेकांच्या बरोबर असत. खरं म्हणजे त्यांच्या दोघांच्या स्वभावामध्ये थोडा फरक होता. दादासाहेब कापर्डे थोडे दैववादी होते आणि टिळक देवाला मानत नसत असं नाही, पण ते पूर्णपणे
दैववादी वगैरे असे नव्हते, ते स्वतःच्या कर्तृत्वाला महत्व देणारे होते. त्यांचं मंडालेहून जेव्हा ते परत आले, त्याच्यानंतर ताई महाराजांचा खटला झाला. त्या ताई महाराजांच्या खटल्यानंतर टिळकांना अतिशय आनंद झाला आणि ते एका उघड्या गाडीतनं लांबवर फेरफटका मारून आले. सरदारगडात राहत होते. विसूभाऊ साळवेकर त्यांची सर्वतोपरी काळजी घेत होते. पण आधीच तब्येत जराशी खराब होती आणि त्यात खूप वारा वगैरे लागला आणि टिळकांची तब्येत आणखीनच खालावली. त्यांना ताप यायला लागला. सरदारगडात त्यांच्याबरोबर गवी केतकर होते. दादासाहेब खापर्डे परत अमरावतीला गेले होते आणि टिळकांना ताप आलाय आणि तो ताप वाढतोच आहे हे जेव्हा कळलं तेव्हा ताबडतोब दादासाहेब खापर्डे परत मुंबईमध्ये आले. टिळकांचा ताप वाढत वाढतच गेला. 52 डॉक्टर त्यांना ट्रीटमेंट देत होते, पण कोणाच्याच ह्याला काही यश येत नव्हतं. टिळकांची तब्येत बिघडत बिघडतच गेली आणि शेवटी 31 जुलैला रात्री 12 नंतर त्यांचं निधन झालं. दादासाहेब खापर्डे त्यांच्या जवळच होते. गावोगावी लोकांना ताबडतोब कळलं. घरचे लोक तर पुण्याहून सगळे लगेच आलेच. टिळक आजारी झाले ते कळल्याच आले. स्नेही केसरीशी संबंधित कितीतरी लोक, अगदी महात्मा गांधींपासून सगळे लोक तिथे मोठे मोठे पुढारी टिळकांना भेटण्यासाठी आले. दादासाहेब खापर्डे हे अतिशय सद्गतीत झाले होते. टिळकांचा आणि त्यांचा सहवास आणि एकमेकांविषयीची मैत्री आणि प्रेम इतकं होतं की दादासाहेबांना हे सगळं बघणं फार अवघड जात होतं. टिळकांचा अंत्यविधी 1 ऑगस्टला जो निघाला, अंत्यविधी करण्यासाठी जी अंत्ययात्रा निघाली ती सरदारगडापासनं गिरगाव चौपाटीपर्यंत निघाली. आज ज्याला स्वराज्य भूमी हे नाव दिलेलं आहे. टिळकांच्या आप्तांबरोबरच जे आतला एक गोल टिळकांच्या जवळच्या माणसांचा त्यांच्या चितेशी केलेला होता, त्यात दादासाहेब खापर्डे होते. टिळकांना जेव्हा त्यांचं दहन केलं तेव्हा असंख्य लोकांनी डोळ्याला रुमाल लावला. अनेकांची अंतःकरणं भरून गेली. दादासाहेबांना तर शोक आवरतच नव्हता. टिळक गेले आणि टिळकांचं राजकारण हे हळूहळू बाजूला पडायला लागलं. महात्मा गांधींचं राजकारण लोकांना पटायला लागलं आणि कोणाच्या तरी मार्गदर्शनाची आवश्यकता वाटणारा आपला समाज हा हळूहळू महात्मा गांधींच्या विचारांनी चालायला लागला. दादासाहेब तर इतके खचून गेले होते. अर्थात ते पुढे 30 वर्ष जगले. त्यांचं विदर्भातलं कार्यही चालू होतं, त्यांची वकिली चालू होती. पण हळूहळू टिळक युग संपलं होतं, क्रांती युग सुरू झालं होतं. दादासाहेब मनाने आणि शरीराने थकायला लागलेले होते. हे नवीन राजकीय विचार त्यांना फारसे तितकेसे पटलेले नव्हते. त्यामुळे त्यांनी राजकीय कार्य बाजूला ठेवलं, आध्यात्मिक आणि सामाजिक मार्ग पत्करला. टिळक आणि दादासाहेब खापर्डे यांच्यात जरी मैत्री असली तरी काही गोष्टी वेगळ्या होत्या. दादासाहेबांची आर्थिक परिस्थिती चांगली होती आणि मुख्य म्हणजे त्यांची शरीर संपत्ती चांगली होती, त्यामुळे त्यांना आयुष्य चांगलं लाभलं. पण या कुठल्याही गोष्टीचा गैरफायदा त्यांनी कधीच दोघांनी एकमेकांच्या मैत्रीमध्ये येऊ दिला नाही, आडकाठी येऊ दिली नाही, कधी एकमेकांचा फायदा घेतला नाही. दादासाहेब हे टिळकांचे निस्सीम भक्त होते. ते दैववादी होते, टिळक बुद्धिवादी होते. वेळप्रसंगी ते टिळकांशी गप्पा मारत असत, वाद घालत असत, स्वतःची मतं त्यांना सांगत असत. टिळकही त्यांच्या सगळ्या शंकांचं
निरसन करत असत, त्यांच्याशी बोलत असत. इतका मोकळेपणा दादासाहेबांना आणि टिळकांना एकमेकांविषयी वाटत असे, हे सगळ्यात महत्वाचं. ह्या बोलण्याच्या आधी तो दादासाहेब खापर्डे आणि टिळकांचा फोटो इथे स्क्रीनवर दाखवला गेला. हा फोटो लोकमान्यांचं जे केसरी वाड्यामध्ये प्रदर्शन भरवलेलं आहे त्यांच्या लेखांचं, त्यांच्या फोटोंचं, त्यात हा दादासाहेब खापर्डे आणि टिळक हा फोटो हा आवर्जून बघावा असा आहे. के जवळचे असे ते टिळकांचे मित्र होते. मला इथे बोलण्याची संधी दिली याबद्दल मी अतिशय आभारी आहे. नमस्कार उज्ज्वलाताई, आपण आलात, खूप आनंद झाला. आपल्यामुळे आम्हाला अशी सुंदर अशी मैत्री समजली. दोन महापुरुष जे एकमेकांशी कसे वागू शकतात, कसे बोलू शकतात, याची कल्पना सहजासहजी येत नाही. त्यांचे एकमेकांशी असलेले भावबंध कसे जुळलेले होते हे आज तुम्ही आम्हाला उलगडून सांगितलं. सार्वजनिक गणेश मंडळ गणेश सार्वजनिक गणेश कसे आलेत किंवा शिवजयंती कशी सुरू झाली आणि तीही विदर्भात कशी आली हे आज आम्हाला पहिल्यांदा समजलं. आम्हाला विदर्भात कशी सुरू झाली हे माहीत नव्हतं. आपणच आपलं राज्य केलं पाहिजे हा विचार टिळकांचा होता आणि तो आज तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवला. चांभाराचं देशप्रेम, त्याच टिळकांनी त्याच्याबद्दल दाखवलेली आस्था खूप भावली. टिळकांना आवडणारा गणित, खगोलशास्त्र आणि कीर्तन, तसं पाहिले तर हे 3 विषय खूप वेगळे आहेत, पण त्यावर टिळकांचं प्रेम होतं आणि टिळक त्यात पारंगत होते हे आज आपल्या बोलण्यातून आम्हाला समजलं. गीता रहस्याचा जन्म आणि त्याच्यासाठी करावी लागणारी खटपट, ते भारतात आणण्यासाठी होणारी खटपट, याची आम्हाला कल्पनाच नव्हती. आम्हाला फक्त गीता रहस्य हा ग्रंथ आहे एवढंच माहित होतं. पण गीता रहस्यासाठी किती झटावं लागलं की 2 पेन्सिलीवर पूर्ण दिवस काढावा लागत होता. म्हणजे लिहायला डोक्यात खूप होतं, पण पेन्सिलीची धार कमी झाली किंवा पेन्सिलीचं नोक कमी झालं तर लिहिता येऊ शकत नव्हतं, हे आज आम्हाला कळलं. म्हणजे एखाद्या ग्रंथाचा जन्म व्हायच्या आधी किती प्रसव वेदना असतात आणि त्या ग्रंथाला यायला किती कटकटीतून जावं लागतं हे आज आपल्यामुळे आम्हाला समजतं. त्याचप्रमाणे SP कॉलेजची जागा कशी आली ही मला असं वाटतं बाकीच्या लोकांना देखील ही माहिती नसावी. टिळकांचं पूर्ण तुमच्या भाषणातलं एक वाक्य खूप मनाला भावलं, ते म्हणजे विश्वस्त कसा असावा. विश्वस्थानी एखादी गोष्ट सांभाळताना त्या ठिकाणचं पाणीही पिऊ नये, एका छोट्याशा सुपारीच्या खांडाला पण हात लावू नये. ही गोष्ट आज आम्ही सगळेजण सांभाळणार आहोत, घेणार आहोत, की आमच्या जीवनामध्ये जर असा कधी प्रसंग आला किंवा कोणाची वस्तू आम्हाला वापरायला मिळाली किंवा कोणाची वस्तू आमच्याकडे ठेवायला आली, तर त्या वस्तूची कसं जतन केलं पाहिजे हे आज आम्ही टिळकांमधून घेणार आहोत. ते तुम्ही सांगितलेली पेनची गोष्ट, ती पण खूप आवडली. ही पण गोष्ट सहजासहजी लोकांना माहीत नसावी. आज आपण जितकं काही सांगितलं, जितकं भरभरून बोलल्या, त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. आमच्या समूहावर पुन्हा यावं, पुन्हा आम्हाला टिळकांबद्दल विविध विषयावर मार्गदर्शन करावं, त्यांच्या आठवणी सांगाव्या, अशी आपल्याला विनंती करते. नमस्कार उज्ज्वलाताई, खरंच आपण अप्रतिम सुंदर बोललात. डोळ्यातून फक्त पाणी झरत होतं आणि मन गलबलून गेलं होतं. आम्ही निशब्द झालो. 5 मिनिटाचं ध्यान आपण घेऊया. तर सगळ्यांना विनंती करते की त्याच्यानंतर आपल्याला उज्ज्वलाताईंशी संवाद साधायचा आहे. आपण हँडरेज करून ताईंशी संवाद साधावा. एक फक्त 5 मिनिट आपले डोळे शांतपणे मिटून घ्यावे आणि या ऊर्जेशी, या दोन्ही ऋषितुल्य व्यक्तिमत्वाशी आपण एकरूप होतोय मास्टर्स.
आपले चष्मे बाजूला काढून ठेवावे आणि शांतपणाने आपले डोळे हळूवार मिटून घ्यावे. एकदम शांत. आवाहन करते, लोकमान्य टिळक आणि दादासाहेब खापर्डे यांना. गजानन महाराज आणि साई महाराज यांना. आपण या संपूर्ण ऊर्जेशी एकरूप झाला आहात. आपल्या ब्रह्मरंध्रातून स्पाईनमध्ये ही ऊर्जा प्रवाहित होते आहे. त्यांच्यातील खंबीरपणा, प्रामाणिकपणा, अथक प्रयत्न, दूरदृष्टी, देशप्रेम, देशावरील निष्ठा, त्याग, बलिदान या सगळ्या गोष्टी आपल्या ब्रह्मरंध्रातून आपल्या स्पाईनमध्ये येतात मास्टर्स. त्यांचे आशीर्वाद फील करा आपल्या हृदयात. आपल्या हृदय चक्रावर जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती निघून गेलेली आहे. ज्या काळजा, चिंता आहेत त्या निघून गेल्या आहेत आणि आपले हृदय हे अतिशय सकारात्मक झालेलं आहे. पूर्ण ऊर्जा तिथे स्थिर होते. आपला आभा मंडळ उजळून गेलेलं आहे. एकदम शांत. अजून शांत व्हा मास्टर्स, अजून स्थिर व्हा. ही संपूर्ण ऊर्जा आपल्या हृदयात स्थिर झालेली आहे. या दोन्ही महापुरुषांचे आशीर्वाद आपल्याला मिळतात आहेत.
गजानन महाराज आणि साई महाराजांची असीम कृपा आपल्यावर बरसली आहे. आपलं आभा मंडळ प्रकाशमान झालेलं आहे. ज्यांना आपण आवाहन केलं होतं ते लोकमान्य टिळक आणि दादासाहेब खापर्डे, गजानन महाराज आणि साई महाराज यांना या समूहाच्या वतीनं दंडवत प्रणाम करते आणि रजा मागते. मास्टर्स, आपले दोन्ही हात आपल्या सुंदर डोळ्यांवर 5, 4, 3, 2, 1, 0 या विश्वाला आशीर्वाद द्यावा. या विश्वाचं कल्याण होतंय. या विश्वात सगळे ध्यानी, ज्ञानी आणि शाकाहारी आहेत. सगळे शेतकरी, शेतमजूर, कामगार, कारागीर, सैनिक, इथल्या स्त्रिया, मुली, गाई वासरं, पशुपक्षी, पृथ्वी माता सगळे सुरक्षित आहेत. आम्ही सगळे सुरक्षित आणि आनंदित आहोत. कल्याणमस्तु, कल्याणमस्तु, कल्याणमस्तु. दोन्ही हात आपल्या सहस्रारावर. तथास्तु, तथास्तु, तथास्तु. मास्टर्स, आपल्याला ताईंशी संवाद साधायचा आहे, त्यामुळे मी आपल्याला सगळ्यांना विनंती करते की ज्यांना ताईंशी बोलायचं आहे त्यांनी कृपा करून आपली हँडरेजची जी बटन आहे ती सुरू करावी. आणि रोहिणीताई किंवा रोहिणीताई आहेत, कृपा करून आपण नाव घ्यावं. थँक्यू. ताई बोला. नमस्कार ताई. आज खूप मोलाची आणि नवीन वेगळी आम्ही जी कधी वाचनात आमच्या आली नाही अशी सगळी माहिती आम्हाला टिळकांविषयी आपल्याकडून मिळाली आणि दादासाहेब खापर्ड्यांविषयी मिळाली. आणि तुम्ही आज दोन्ही खरं सांगायचं तर आमच्या ऋताताई पण आणि आपण पण एक इतक्या महान व्यक्तींच्या वारस आहात आणि अशा व्यक्तींना आम्हाला भेटायला, बघायला आणि ऐकायला मिळतं ह्याच्यासाठी आम्ही खूप भाग्यवान आहोत. खूप खूप धन्यवाद ताई. आणि उद्योजकता ही आम्ही फक्त जमशेदजी टाटा हे एक आम्हाला नाव हे होतं की आपल्या देशासाठी, पण आज टिळकांची सुद्धा या विषयात सुद्धा हे होती हे ऐकून एक वेगळं आम्हाला माहिती ही मिळाली. आणि आपला जो काही आज आम्हाला आपण वेळ दिला त्यासाठी खूप खूप धन्यवाद. खूप छान माहिती आम्हाला मिळाली. खूप खूप धन्यवाद. थँक्यू, धन्यवाद. ताई आत्मवंदन प्रणाम करते आपल्याला. मला 1-2 ओळी सुचलेल्या मी म्हणते. नमस्कार. तसं आम्ही भाषण करायचो तर त्या 2 ओळी सुचल्या मी म्हणते. जरूर. स्मरण संतत स्फुरणदायी आम्हा घडो आम्हा घडो स्वदीय गुण कीर्तन सुरम्य ध्वनी करणी पडो. स्वदेश हित चिंतन बिन तुझी कथा आवडो. तुझ्या समुची हामुची तनुही देशकारी पडो. देशकारी पडो. देशकारी पडो. अप्रतिम बोललात ताई आपण. त्यांची निखळ मैत्री दादासाहेब खापर्डे व टिळक, निखळ मैत्री इतक्या सहजपणे आपण सांगितली. आम्ही अनभिज्ञ होतो, आम्हाला काहीही माहित नव्हतं यातलं. आणि SP कॉलेजची जागा किंवा बाकीच्या सर्व गोष्टी आपण सांगितल्यात, म्हणजे त्यांचा निस्पृहपणा, नंतर आपल्या देशावर व देशवासियांवर की त्यांचं किती प्रेम होतं
हे पेनाच्या उदाहरणावरून समजलं आणि बाकी बारीक बारीक गोष्टी इतक्या छान सांगितल्या. आम्ही लहान असताना फक्त आम्ही भाषण करायचो, इथे जन्म झाला, इथे झालं, हे झालं, ते झालं, बस. बाकी आम्हाला नव्हती ताई. आणि जसं प्रतिभाताई म्हणाल्या, अनघाताई म्हणाल्या त्याप्रमाणे म्हणजे की आपण किती मोठा वारसा लाभलेला कुटुंबात, आणि ऋताताई सुद्धा शतशः प्रणाम करते, नमन करते. बस गलबलून आणि गदगदून आले ताई, प्रणाम. मलाही खूप बरं वाटलं तुमच्या सगळ्यांशी बोलून. आणि या आठवणी सांगताना परत एकदा माझी पण सगळी उजळणी झाली. जरूर या, पुन्हा पुन्हा या ताई. नमस्कार ताई. नमस्कार. खूप छान वाटलं, खूप छान सांगितलं तुम्ही खापर्डे आणि टिळकांबद्दल. खूप सुरेख. म्हणजे आपण कसं असतं ते गुण आपल्याकडे यायला पाहिजे, याच्यासाठी खूप छान सांगितलं ताई. खरंच धन्यवाद, धन्यवाद ताई. धन्यवाद. आपल्याला आवडलं यातच मला खूप आनंद आहे. धन्यवाद. आत्मवंदन ऋताताई, आत्मवंदन उज्ज्वलाताई. सगळ्यात पहिले तर मी गजानन महाराजांच्या पोथीमध्ये हा जो किस्सा तुम्ही सांगितलात की गजानन महाराजांकडे दादासाहेब गेले होते आणि त्यांनी टिळकांसाठी प्रार्थना केली आणि ते दर्शनात आलेलं आहे. आणि जेव्हा मी या समूहात आली तेव्हा ऋताताई त्यांच्या दादासाहेबांच्या पंटीसून आहेत हे जेव्हा मला कळलं, मी स्वतःला जास्त भाग्यवान समजली. अरे वा, एवढं छान वाटलं. ज्याला मी रोज ऐकते, त्यांच्या सान्निध्यात राहते आणि आज तर त्याच्यावरती म्हणजे ते म्हणतात ना, चेरी ऑन द डार्क काय आहे ते, तो मुकुटातला मणी वगैरे तसं झालंय माझं. म्हणजे मला शब्दच नाहीये. लोकमान्य टिळकांच्या पंक्तीला बघितलं, हे पण खूप खूप आनंददायी गोष्ट. नाही हो, माझं भाग्य आहे ते भाग्य मला पुढेपर्यंत माझ्या कर्तृत्वाने सिद्ध करायला पाहिजे. ते महत्वाचं आहे. मला एक फक्त 2 गोष्टी माझी विनंती आहे तुम्हाला. मला एक तुमच्या वडिलांचं नाव कळेल का? आणि दुसरी माझ्या गोष्ट, वडिलांचं नाव आणि दुसरी गोष्ट, टिळकांची पगडी आणि उपरण आहे तुम्ही असं म्हणालात, तर आम्हाला त्याचा फोटो माझ्याकडेच आहे. माझ्याकडे आहे ते. खूप आम्ही म्हणजे मी त्याचा एक फोटो काढून ऋताताईंकडे पाठवते. चालेल, मग ताई आम्हाला पाठवतील नक्की. मला निदान त्यांचं तेवढं फोटोला हात लावून तरी स्पर्श करून आम्ही स्वतःला धन्यवाद. खूप खूप आनंद आहे. माझ्या वडिलांचं नाव डॉक्टर गोविंद खरे. ते व्यवसायाने डॉक्टर होते. माझी आई ही टिळकांची नात असल्यामुळे ते टिळकांचे नात जावई होते. आणखीन माझ्या आजीला ते कीर्तन करणार आहेत आणि मेडिकल विषयावर करणार आहेत याचा माझ्या आजीला अतिशय आनंद झाला होता. तिच्याकडे माझी आजी म्हणजे शांताबाई टिळक, लोकमान्यांच्या सुनबाई, आणि आजी टिळकांच्या सहवासात राहिलेली होती. म्हणजे इव्हन आजीला पसंत करायला सुद्धा टिळक स्वतः गेले होते. आणि त्या आजीशी माझाही खूपच जवळचा, म्हणजे ती खूप गोष्टी माझ्याशी सांगायची. इव्हन माझ्या मुलीच्या जन्माच्या वेळेला सुद्धा ती मुद्दाम माझ्या आईकडे येऊन राहिली होती. आणि माझं बाळणपण पण सगळं त्या आजीने केलेलं आहे. त्यामुळे आजीचं माझं, आणि आजीची मी मोठी नात असल्यामुळे नातीचं आणि आजीचं काय हे असतं, सख्य किती असतं जवळचं हे सगळ्यांनाच माहिती आहे. मी अतिशय लाडकी होते तिची. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी मी तिच्याबरोबर असतेच. तर त्यातनं पुष्कळ गोष्टी मला टिळकांबद्दलच्या कळल्या आहेत की तिच्या ज्या काही आठवणी, किंवा टिळकांच्या अंत्यसमयी सुद्धा ती इथे आलेली होती सरदारगडामध्ये. आणि माझे आजोबा म्हणजे श्रीधर बळवंत टिळक हे माझ्या आईचे वडील, तर त्यांच्याविषयी किंवा ह्या सगळ्यांबद्दलच त्यांनी मला खूप सांगितलेलं आहे. आणि मुख्य म्हणजे हा एक संस्कार तिने सतत आमच्यावर केला आहे की तुम्ही लोकमान्यांच्या घरातले आहात, तू लोकमान्यांची पणती आहे, तेव्हा वेडवाकडा वागण्याचा तुला हक्कच नाहीये. हे सतत तिने आम्हाला सांगितलं आणि ते आमच्या मनात फार लहानपणापासून रुजलं होतं. भाग्यवान आहात,
पण तेवढीच जबाबदारी पण येते, जसं तुम्ही म्हणालात हो. तसं खरंच आहे. जबाबदारी येते, कारण मुख्य म्हणजे लोक ओळखतात की ही लोकमान्यांची पणती आणि ती ही अशी का वागते, अशी एक लोकांची भावना असते. त्यामुळे जबाबदारी खूप येते. म्हणजे आता हा व्हिडिओ आपला क्लास जेव्हा चालू होता तेव्हा माझा मुलगा ऑफिसला जायला निघाला, तेव्हा मी त्याला म्हटलं, माहितीये का आज मी कोणाला ऐकते, असं एक कानातलं हे बाजूला करून असं असं त्याला सांगितलं होतं. म्हणाला, बापरे आई, असं म्हणजे तुम्ही आम्हाला नुसतं बोलून एवढं छान वाटलं. तर तुम्ही स्वतःला किती ते कॅरी करत असाल, आणि ते कॅरी करणे तेवढं जबाबदारीचं आहे. हे जे महत्वाची पदं जी आपली वारसा हक्काने आलेली, खरंच खूप खूप धन्यवाद. आणखीन आम्हाला टेकांबद्दल आणि खापरड्याबद्दल ऐकायला नक्कीच आवडेल. परत नक्की कधीतरी कधीतरी नक्की परत भेटूया. खूप थँक्यू, तुम्हाला धन्यवाद. दोघींना खूप छान वाटलं. नमस्कार उज्ज्वलाताई. मी दादासाहेब नमस्कार. खापर्ड्यांची पणती बोलतेय. बरं. ज्या वाड्यामध्ये लोकमान्य टिळक आले त्या वाड्यामध्ये हा. माझे 25 वर्ष गेले पूर्वाश्रमीचे. आणि कुठे? आज आम्हाला म्हणजे केसरी आम्ही तरी वाड्यात? दादासाहेबांबद्दल खूप ऐकून आहे. बर. कुठे गेलेत? केसरीवाड्यात? नाही, खापर्डेवाडा, अमरावती. अमरावतीच्या वाड्यात. अच्छा अच्छा. हा हा, हा. अमरावतीच्या खापर्डे वाड्यामध्ये. आणि अच्छा. जरी आम्ही दादासाहेबांबद्दल लहानपणापासून ऐकून आहे, तरी पण म्हणजे हा. दादासाहेब आणि लोकमान्य टिळकांच्या ज्या गोष्टी आमच्या कानावर लहानपणापासून पडल्या, तर त्यापेक्षाही आणखीन जास्त माहिती आज मिळाली, याचा फार आनंद झाला. आणि तुम्हाला खूप खूप धन्यवाद त्याबद्दल. मनपूर्वक धन्यवाद. खूप बरं वाटलं सगळ्यांशी मलाही बोलून. हो हो. आणि आमची मला वहिनी बोलायचंय. म्हणजे ऋता खापर्डे खूप म्हणजे खूप प्रयत्न करते आहे या गोष्टीचा, की ह्या सगळ्या गोष्टी उजेडात याव्या, बाहेर याव्या. त्यासाठी तिचे पण मनपूर्वक हो. धन्यवाद. नाही, ऋताताई काम खूपच करतात, बघितलं ते. हो म्हणजे हो, खूप हे काम. सगळं त्या लिहितात, सतत करत असतात काही ना काहीतरी. आणि दादासाहेबांचे जे कनिष्ठ चिरंजीव होते ते हा. अण्णासाहेब खापर्डे, तर त्यांना कविभूषण ही पदवी प्राप्त झालेली होती. तर बरं. म्हणजे त्यांना राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांच्या हातून त्यांना कविभूषण ही पदवी अरे मिळालेली वा. होती. हा. हा, हे तर मला नव्हतं माहिती. हा. हा, आणि आजही ती मानद माझ्याजवळ आहे. अरे वा. हा, हा. आणि तुम्ही ज्या पगडीबद्दल बोलताय लोकमान्यांच्या, तशीच दादासाहेबांची पगडी आजही माझ्याजवळ आहे. अरे वा. खूपच हा, छान. दुसरं कोणीतरी जर बोलणार असेल तर मी 2 मिनिटात ती पगडी मला जर सापडली तर मी पटकन दाखवू पण शकेल. हा. मला बोलायचंय. बोला हा. बोला बोला. बोला ना, जरूर. मी जयश्री बोलतेय. प्रथम उज्ज्वलाताई आणि अनघाताई आणि ऋताताई यांना कोटी कोटी प्रणाम. आणि आमच्या तुम्ही आठवणी अशा जागृत केल्या की आम्ही अमरावतीला होतो, साधारण 86, 87, 88च्या सालची गोष्ट सांगते. तेव्हा माझे सासरे खापर्ड्यांच्याकडे जायचे, आणि त्यावेळेला आम्ही तसे लहान होतो. म्हणजे एवढी चौकस बुद्धी किंवा इतके ते मोठे होते आहेत, ते हे आम्हाला काही तशी एवढी कल्पना नव्हती. पण ते नेहमी म्हणायचे की मी खापर्ड्यांच्याकडे गेलोय. ते देवीच्या देवळाच्या जवळपास कुठं राहत होते. आता मला ते एकदा इतकं आठवत नाहीये, पण त्यांचं ते व्यक्तिमत्व आणि हे थोडक्यात थोडक्यात आम्हाला ते वर्णन करून सांगायचंय. पण इतकं काही आम्ही असं लक्षात घेतलं नाही, की आमची वय लहान, बरोबर. बुद्धी लहान, अशामुळं ते होत होते. नाही, पण आणि आमचे सासरे लहानपणी याचं महत्व एवढं त्यांच्याकडे, कळत नाही. हा, हा. आणि मग ते मी सुद्धा आता मला तिथून गजानन महाराजांचा फोटो आमच्या सासऱ्यांनी कोणाकडनं आणून दिला काही माहिती नाही, पण तो अजून तसाच माझ्याकडे फोटो आहे. मी पारायण ते करते, आणि त्या पारायणामध्ये खापर्ड्यांचा उल्लेख असा आलेला आहे. आणि ती इतकी महान व्यक्ती आणि मोठी व्यक्ती, आणि टिळक सुद्धा इतके मोठे होते, हे आम्हाला तुमच्या भाषणातनं आणि आता तुमच्या ह्याच्यातनं आम्हाला इतकं कळलं. आणि त्या ग्रंथामध्ये अशी एक ओळ लिहिलेली आहे की खापर्ड्यांचा तसा उल्लेख आहेच, पण स्वतः टिळकांनी की नाही, गजानन महाराजांनी सांगितलंय की टिळकांसारखा, लोकमान्य टिळकांसारखा राष्ट्रभक्त यापुढे होणे शक्य नाही, असं त्यांनी वाक्य सांगितलं. आणि अशी परिस्थिती अशी आता असावी असं मला वाटतं. मी काही इतकी राजकारणातली नाहीये,
पण खरं तर त्यांचं व्यक्तिमत्व लोकमान्य टिळकांचं महान, आणि त्यांनी जे एसपी कॉलेजची जी जागा घेतली ती ही सुद्धा तर तुमच्या भाषणातून आम्हाला कळलं. खूप आनंद झाला. आणि खापर्डे साहेबांच्यामुळे किंवा आमच्या सासऱ्यांच्यामुळे किंवा टिळकांच्यामुळे आम्हाला जी गजानन महाराजांची ती सगळी आवड गोडी निर्माण झाली, हे आमचं हे. आणि तुमच्या भाषणामुळे आम्हाला खूप हा. माहिती अरे मिळाली. वा. पगडी बघायला मिळाली. पगडी छान. धन्यवाद. हो. धन्यवाद. ही आहे ती पगडी उज्ज्वलाताई. हो हो हो. छान. अगदी टिपिकल पगडी. हा छानच आहे. टिपिकल हं. पगडी ही दादासाहेब आणि वापरत होते. राहिली आहे म्हणजे चांगली. हा हा. हो चांगली राहिली आहे. मी त्याच्यामध्ये डांबराच्या गोळ्या वगैरे घालून ठेवते. हो ठेवायला पाहिजे. हो, मी सुद्धा काचेचं हे घालून ठेवलंय त्याच्यावर कव्हर. आणि उपरण हो. तर अक्षरशः असे छिद्र पडलेत उपरण्याला, पण ते असं शिवून शिवून ठेवलंय मी. हो हो पडणारच टिळकांचं. ना आता इतके वर्ष हा. झाले. हो हो तेच. चला धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. हा, छान खूप वाटलं खूप तुमच्याशी बोलून. थँक्यू. थँक्यू. रोहिणीताई बोला. सबनीस ताई बोला. मला एक असं विचारायचं आहे उज्ज्वला हा ताईला. हॅलो. हा की ते तुम्ही मगाशी हा गोविंद बोला खऱ्यांचा ना. उल्लेख केला हो गोविंद खऱ्यांचा. तर ते हो डॉक्टर डॉक्टर होते का? गोविंद खरे. हो हा. हो ते मी ते आता आयुर्वेदिक आता आम्ही डॉक्टर ते. जवळ मी 72-73 हा वर्षाची आहे. माझा भाऊ 75-76 वर्षाचा आहे. तर त्यांची हा भावाची आणि त्यांची ओळख होती. मी स्वतः त्यांना बघितलेलं आहे. आणि हा. पुण्यामध्ये कारण माझ्या वडिलांची कीर्तन सगळ्या हा. महाराष्ट्रभर झालेली होती. आणि हो त्यांना हो फॅमिली प्लॅनिंग म्हणजे ह्याच्यासाठी राष्ट्रीय कीर्तनकार म्हणून नेमलं होतं. आणि हो त्यांची हो अगदी हो. अमरावती, वर्धा, नागपूर तिकडेही सगळीकडे झाली होती. इकडची कोल्हापूर, बिलापूर सगळीकडे त्यांची 2000 कीर्तनं झाली. आणि हो. सगळे विषय टीव्हीवरही त्यांची कीर्तनं झाली होती. माझा भाऊ सुद्धा कीर्तन करतो. आणि मी स्वतः त्या डॉक्टर गोविंद खऱ्यांना मी बघितलेलं आहे. आणि कन्याशाळेच्या जवळ हा कुठं ते हो शेजारीच, कन्याशाळेच्या शेजारीच आमचं घर म्हणजे वाडा होता. आता वाडा पाडून त्याची अपार्टमेंट झाली. माझा भाऊ वहिनी अजून तिथेच राहतात. आई एक 3-4 वर्षापूर्वी गेली. रोहिणीताई बोला. रोहिणीताई. नमस्कार उज्ज्वलाताई. नमस्कार. आपण नमस्कार. हो खूपच बोला ना. सुंदर माहिती दिलीत. दादासाहेब खापर्डे आणि लोकमान्य टिळक यांच्या संदर्भात, अर्थात त्यांच्या मैत्री संदर्भात बरीचशी नवीन माहिती आम्हाला आपल्याकडून मिळाली. आणि खूपच आनंद वाटला. जी आपल्याला माहिती नाही ही माहिती मिळणं याच्यासारखं दुसरं सुख नाही, आनंद नाही. आणि ही केवळ आपण दिलेल्या ह्याच्यातनं मिळाली. दुसरं असं विचारायचं होतं की लोकमान्य टिळकांच्या आठवणी संदर्भात पुस्तक लिहिलं गेलंय असं समजतं. तर हे पुस्तक हा. पुण्यामध्ये मला कुठे मिळू शकेल? तुम्ही दिलेल्या माहितीमुळे ही एक उत्सुकता तर अधिकच. तुम्हीच लिहिलंय एक असं तर कळलं. केसरीवाड्यात मिळू शकेल. ते बहुतेक आता आउट ऑफ प्रिंट आहे. त्याचं काढतायत ते पुन्हा. लोकमान्य टिळकांच्या आठवणी म्हणून टिळक गेल्यानंतर सवी बापटांनी अनेक लोकांना विचारून त्यांच्याकडनं माहिती काढून घरातल्या लोकांकडनं अशा सगळ्या आठवणी लिहिल्या होत्या. तर ते पुस्तक आता पुष्कळ जुनं झालं. आता मी 1-2 वर्षापूर्वी लोकमान्य टिळक घरातले आणि जनमानसातले असं एक छोट्या म्हणजे करोना चालू होता आणि मी घरात बसले होते. तर काय झालं की माझ्या आजीशी माझ्या खूप गप्पा व्हायच्या. एक तर माझी आजी टिळकांची सुनबाई आणि तिला पसंत करण्यापासून ते टिळकांच्या अंतिम क्षणापर्यंत ती त्यांच्या बरोबर खूप संपर्कात होती. आणि दुसरी गोष्ट टिळकांची मुलगी जी सगळ्यात धाकटी मुलगी मधुताई साने या लखनौला होत्या. आणि त्यांच्याकडे मी 1-1.5 महिना राहिले होते. आणि तेव्हा मी बऱ्यापैकी मोठे होते, कारण लहानपणी काय आम्ही केसरीवाड्यात हुंदडायचो किंवा सिंहगडावर तर आमच्या सगळ्या सुट्ट्या जायच्या. पण तेव्हा आम्हाला एवढं कळायचं नाही. आणि तिथे आम्ही फक्त टिळकांच्या खुर्चीवर बसण्यासाठी भांडायचो किंवा टिळक आमचे पणजोबा आहेत म्हणून लोकांना कौतुकाने सांगायचो. पण पणजोबा आहेत म्हणजे काय, टिळकांचं कर्तृत्व काय
किंवा हम्म. टिळक कसे होते, त्यांचं व्यक्तिमत्व कसं होतं, याच्याविषयी आम्हाला लहान असल्यामुळे तेव्हा फारशी माहिती नव्हती. ही सगळी माहिती जरा जाणत्या वयात आल्यावर माझ्या या दोन्ही आज्यांनी मला सांगितली. आणि त्याच्यावर मी एक पुस्तक लिहिलंय की करोनामध्ये असताना मी ते फेसबुकवर टाकत होते आणि ते पुस्तक मला वाटतं मी रुचाताईंना दिलंय का नाही मला माहिती नाही, पण नसेल तर मी त्यांना पाठवेन. आणि माझ्याजवळ त्याच्यामध्ये मी पुष्कळ ताई माझ्याजवळ लोकमान्य टिळक घरातले आणि जनमानसातले हे एक पुस्तक आपण दिलंय. आहे ना, तेच लिहिलंय मी. तर बरं. त्याच्यामध्ये मी पुष्कळ अशा घरगुती आठवणी पण लिहिल्या आहेत आणि बाहेरच्या लोकांनी टिळकांबद्दल काय लिहिले तेही थोड्या थोड्या आठवणी काढल्या. बर, हे कुठे मिळेल ताई? ते ऍक्च्युअली ग्रंथालयाकडे मिळेल, पण नाहीतर ग्रंथालय. तुम्ही मला पाठवलात पत्ता तर मी पाठवेन. हो, चालेल चालेल. धन्यवाद ताई, धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. अतिशय सुंदर आणि सुरेख माहिती आपण दिली. खूप धन्यवाद. थँक्यू थँक्यू. सुजाताताई. नमस्कार उज्ज्वलाताई, तुम्ही आज खूपच नमस्कार. छान माहिती दिली लोकमान्यांबद्दल. लोकमान्य आणि दादासाहेब खापर्ड्यांबद्दल तुम्ही अतिशय छान माहिती दिली. आम्ही ऋताताईंच्याकडून दादासाहेबांचं फक्त नावच ऐकत होतो अधूनमधून आणि ते हो, थोर हो. व्यक्ती आहे तेही आम्हाला माहिती होतं, पण एवढी सखोल माहिती आज म्हणजे खूपच त्यांचे पैलू स्वभावाचे ऐकायला आयुष्याचे मिळाले. आम्हाला हो. आज तुमच्यामुळे कळले. हा, आणि लोकमान्यांचे किती ते जवळचे म्हणजे किती भाग्यवान हो खापर्डे, हो. दादासाहेब खापर्डे आणि त्यांची ऋताताई त्यांची सून, पणती सून. तर ते म्हणजे आम्ही पण किती भाग्यवान की अशा व्यक्तींचं आम्हाला रोज म्हणजे मार्गदर्शन मिळतंय, गायडन्स मिळतंय. तर त्याबद्दल आम्हाला पण आणखी अभिमानाने आमचा ऊर भरून येतोय. लोकमान्यांची म्हणजे वेळ जराही वाया न घालवायचा, म्हणजे कुठेही दौऱ्याला गेले आणि रात्री उशीर झाला तरी गवताची पेंडी पेटवून तिथे सभा घ्यायच्या, व्याख्यानं घ्यायची. म्हणजे ह्याच्यावरून हे कळते की ते जराही वेळ वाया घालवत नसत. तसंच लोकांनी पैसे देऊ केले तर तेही त्यांनी नाकारून तुमचं मन द्या, अंतःकरण द्या, हे लोकांना सांगितलं. म्हणजे तुम्ही देशावर एवढं प्रेम लोकांनी केलं पाहिजे की पैशाची त्याच्यापुढे किंमत नाही. तुमचं श्रमदान करा, तुमचं आणखी वेगवेगळ्या तऱ्हेने आम्हाला देशासाठी मदत करता येईल तर ते त्यांनी हे करून घेतलं. आणि त्या अनुषंगाने चांभारचं जे देशप्रेम होतं ते खरोखर अधोरेखितच करायला पाहिजे आणि लोकमान्यांनी त्याला दिलेली दाद ही पण अगदी वाखाणण्याजोगी आहे. तसंच लोकमान्य जर राजकारणात आले नसते तर ते काय झाले असते, तर काय हेही केलं अतिशय असतं? त्यांच्या जीवनाचा आणखी पैलू आम्हाला उलगडले. की ते एकतर कीर्तनकार झाले असते किंवा गणिताचे प्राध्यापक झाले असते. तर गणिताच्या ज्या हे गोष्टी आहेत, तर मी पण लहानपणी लोकमान्यांवर वक्तृत्व स्पर्धेत भाग घेतला होता. मी लोकमान्य टिळक बोलतोय असं. तर त्याच्यात ती अरे वा. एक बाब आली होती गणिताची. ते लोकमान्य गणिताचे किती गाढ म्हणजे गणित त्यांचं किती चांगलं होतं. अभ्यासक होते. हो. हा, तर ते आलं होतं त्याच्यामध्ये. तसंच दादासाहेबांनी मंडालेच्या तुरुंगात असताना लोकमान्यांना गीता रहस्य लिहिण्यासाठी मदत केली, वेगवेगळे संदर्भ ग्रंथ देऊन. तर हे म्हणजे असे आमचे पुढे जे प्रश्न होते काय काय ते असे आज उलगडले गेले सगळे, की कसं लोकमान्यांनी हे सगळं केलं असेल आणि त्यांना किती अडचणी आल्या, हो. कष्टा खाल्ल्या त्यांनी त्याच्यात, हेही कळलं आणि त्यामुळे त्यांचं कार्य अजूनच महान होतंय. ताई तुम्ही आलात आणि खूप खूप छान माहिती दिलीत आणि आजचं हे जे सेशन आहे ना केवळ अप्रतिमच, अगदी कायम लक्षात राहील असं. कारण लोकमान्य तर आम्हाला सर्वांचेच आवडते. म्हणजे आहेत अगदी म्हणजे त्यांना आदर्श मानावा, काहीतरी देशासाठी करावं असं वाटणाऱ्यांचे आदर्श आहेत लोकमान्य आणि त्यांची आम्हाला आज एवढी माहिती मिळाली. दादासाहेबांबद्दल आम्हाला माहिती धन्यवाद. मिळाली. खूप खूप धन्यवाद. नाही, ताई बरं आहे. तुम्ही मी असं तर सेशन देत राहा स्वतःला आणि आम्हाला भाग्यवानच आणखी समजते. आणखी माहिती आम्हाला देत राहा. धन्यवाद. हो, उज्ज्वला ताई येत नमस्कार. आहेत. मी माझा परिचय देतो. मी दिनेश यशवंतराव खापर्डे, दादासाहेब खापर्डे यांचा पंटू, पण तू अरे वा. अमरावतीहून बोलतोय. बर, अरे हो. वा. हा. आणि हो, आणि सर्वप्रथम मी लोकमान्य टिळक आणि दादासाहेब खापर्डे यांना विनम्र अभिवादन करतो. हो तदनंतर हो. आपण
आज जी अत्यंत वस्तुस्थितीवर आधारित सुंदर अशी ऐतिहासिक माहिती आम्हाला दोनही या महापुरुषांची दिली, त्याबद्दल मी आपला आणि माझी ऋता वहिनी यांचा दोघांचाही खूप खूप आभार व्यक्त करतो. सर्वप्रथम थोडस त्या घराण्यात असल्यामुळे काही जी माहिती काकांकडून आबांकडून मला मिळाली ती देखील मी व्यक्त करू इच्छितो सर्वांसमोर आपल्या. एक तर भाग्याची गोष्ट ही आहे की लोखंडे टिळकांना जेव्हा मंडाले तुरुंगवास झाला तेव्हा त्यांचे वकील म्हणून दादासाहेब खापर्डेंनी सर्वतोपरी प्रयत्न केले भरपूर, आणि एक हुशार बॅरिस्टर असल्यामुळे त्यांनी त्यातून भरपूर मार्ग काढला. परंतु शेवटी यामध्ये आता गोष्ट सत्य हे आहे की याला कुठेतरी आध्यात्मिक वळण देखील आहे. आणि त्यावेळेस दादासाहेब खापर्डे जेव्हा मुंबईला लोकमान्य टिळकांची केस लढायला जात होते, बडनेरा रेल्वे स्टेशनवरून निघाले, तेव्हा त्यांच्यासोबत ऍडव्होकेट कोल्हटकर अमरावतीचे होते, सोबत त्यांचं शिष्टमंडळ होतं वकिलांचं. आणि त्यावेळेस दादासाहेब खापर्डेंनी शेगाव लागते बडनेरा नंतर मुंबईला जाताना रेल्वेनी, तेव्हा ऍडव्होकेट कोल्हटकरांना दादासाहेबांनी हे म्हटलं की तुम्ही इथे उतरून जा, शेगावला गजानन महाराजांना जाऊन भेटा, त्यांना ते जे काही देतील ते घेऊन तुम्ही मुंबईला या, मी पुढे निघतो, कारण उद्या मला टिळकांची केस अटेंड करायची आहे, महत्वाची व्हायची आणि माझं जाणं आवश्यक आहे, तर तुम्ही गजानन महाराजांकडे जा आणि त्यांना ते जे काही देतील ते घेऊन या तुम्ही. म्हणजे दादासाहेब, लोकमान्य टिळक आणि गजानन महाराज हे कुठेतरी आध्यात्मिक दृष्ट्या एकमेकाशी जवळीक साधून होते, हे सुद्धा आहे सत्य. त्यांची इतकी शक्ती होती की ते दृढ म्हणजे आध्यात्मिक मार्गाने पण एकमेकाशी संपर्कात होते. आणि मग ऍडव्होकेट कोल्हटकर जेव्हा श्री संत गजानन महाराजांजवळ शेगावला गेले, तेव्हा गजानन महाराजांनी जवळपास 3 दिवसानंतर त्यांना अटेंड केलं, ते पण अत्यंत म्हणजे आध्यात्मिक याच्यात होते. टिळकांची गजानन महाराजांना पण एक काळजी वाटत होती, परंतु सत्य हे होतं की शेवटी ब्रिटिशांचं सरकार आहे आणि ते शेवटी टिळकांना विरोध करणारच आणि ते शिक्षा होणारच. अडकवायचंच होतं ना, टिळकांना अडकवायचंच होतं ब्रिटिश सरकारला. शेवटी गजानन महाराज 2 दिवस ऍडव्होकेट कोल्हटकरांना नाही भेटले, एकांतवासात होते गजानन महाराज, परंतु कोल्हटकर तिथे बसून राहिले. आणि जेव्हा गजानन महाराजांनी ऍडव्होकेट कोल्हटकरांना बोलावलं आणि एक प्रसाद दिला, तो प्रसाद इतका महत्वाचा होता की तो प्रसाद तुम्ही लोकमान्य टिळकांना नेऊन द्या. दादासाहेब खापर्डेंच्या मार्फत टिळकांना नेऊन द्या असं जेव्हा गजानन महाराज ऍडव्होकेट कोल्हटकरांना म्हणाले, तेव्हा ऍडव्होकेट कोल्हटकर तिथून निघाले आणि ते मुंबईला पोहोचून त्यांनी दादासाहेब खापर्डेंना तो प्रसाद दिला की हा गजानन महाराजांनी लोकमान्य टिळकांना द्यायला सांगितला आहे गजानन महाराजांनी. तेव्हा दादासाहेब खापर्डेंनी तो प्रसाद लोकमान्य टिळकांना मंडाले तुरुंगात दिलेला आहे. आणि ही शक्ती लोकमान्य टिळकांना मिळाली हे सत्य आहे. आणि त्यातून रहस्य लिहिण्याची प्रेरणा लोकमान्य टिळकांना एक दैवीय शक्ती त्यांना प्राप्त झाली, हे सगळ्यात मोठं सत्य मी आज सगळ्यांसमोर सांगतो आहे. मोठं कार्य गजानन ऍडव्होकेट कोल्हटकरांना इतकं मोठं कार्य होणार आहे म्हणे लोकमान्य टिळकांच्या हातून की ज्याची तुम्हाला नंतरच्या पिढीला कळेल त्याचं महत्व. आम्ही तेव्हा राहू नाही राहू, पण ते जन्मभर येणाऱ्या नवीन पिढीला कळत राहील. आणि ते असं होतं की गीता रहस्य 6 वर्ष जर लोकमान्य टिळक मंडाले तुरुंगात राहिले तर त्यांना ते गीता रहस्य लिहायची प्रेरणा, दैवीय शक्ती गजानन महाराजांनी उपलब्ध करून त्यांचा संपर्क त्याचे आध्यात्मिकरित्या त्यांनी जोडून दिला. ही खूप मोठी गोष्ट आहे. ही गोष्ट की गजानन महाराज, लोकमान्य टिळक आणि दादासाहेब खापर्डेंच्या पूर्णपणे संपर्कात होते. जेव्हा
ती सुरू करायचं लोकमान्य दादासाहेब खापर्डेंनी ठरवलं. लोकमान्य टिळक आणि गजानन आंदोलनाला त्यांनी बोलावून शिवजयंतीची जाहीर सभा अकोल्याला घेण्यात आली. त्याचे अरे वा. प्रमुख अध्यक्ष लोकमान्य टिळक होते शिवजयंतीला अकोल्याला. आणि कधीही गजानन महाराज कुठल्याही राजकीय सभेला गेले नाही. केवळ आणि लोकमान्य टिळक आणि दादासाहेब खापर्डेंनी बोलावलाय, मला जाणं आवश्यक आहे म्हणून ते वेशभूषा धारण करून पहिल्यांदा आयुष्यात त्या सभेला गेलेले आहे. अच्छा. कोणालाही शिवजयंतीची सभा झाली, कोणालाही हो ते आहे. आणि आता आपण त्याला सुरुवात करू ताई, उज्ज्वला ताई. म्हणजे मी तर असं समजतो की आज या गोष्टीचं आयोजन ऋता वहिनींनी आपल्या मार्फत केलं, आपण मार्गदर्शन केलं आम्हाला इतकं सुंदर. हे सगळं योगायोग आहे आणि हा वेळ आल्यावरच येत असतो. आज सुरुवात होते या गोष्टीला. आणि शिवजयंतीच्या सभेमध्ये गजानन महाराज आले हे कोणालाही माहित नव्हतं. कोणालाही गजानन महाराज पूर्ण अमरावतीचे आहात म्हणजे घेतले. हो, अमरावतीचे आहात म्हणून एक सांगते. अमरावतीचे मोरोपंत जोशी माहिती असतील, संस्थानिक मोरोपंत जोशी. तर त्यांच्या सुनबाई तर म्हणजे आबासाहेब जोशांच्या पत्नी ही माझ्या आईची सख्खी मावशी. म्हणजे लोकमान्यांच्या सुनबाई शांताबाई टिळक आणि या सख्ख्या दोघी बहिणी. तर तिला आम्ही अमरावतीची आजी असं म्हणायचो. तर अमरावतीच्या आजीचं लग्न झालं ते ठरलं, त्यांना भरपूर दागिने घातले गेले आणि संस्थानिक मोरोपंत जोशांची सून झाली वगैरे. त्याच्यानंतर टिळकांनी माझ्या आजीला पसंत केली. तर तेव्हा त्यांनी सांगितलं की तुमच्या मोठ्या बहिणीला संस्थानिकाकडे दिली आहे, त्यांना पाठीवर दागिने घातले असतील, पण आमच्याकडे काही तेवढे नाहीत, तर आम्ही काही ते घालू शकणार नाही. तर आजीने सांगितलं मला चालेल. आणि आजीने असं तिच्या आठवणीत लिहिलंय की मला पाठीवर दागिने नाही मिळाले, पण मला अतिशय मोठ्या व्यक्तिमत्वाचा सहवास मात्र मिळाला. आणि पुढे 12 वर्ष या दोघी सख्ख्या बहिणी एकमेकीचं तोंड बघू शकल्या नाहीत. का तर ते ब्रिटिश दार्जिने आणि हे स्वातंत्र्य सैनिक म्हणून. बरोबर. आणि अजून एक उज्ज्वला, याच गोष्टीला पुढे ठेवताना माझं पूर्णत्व आलं नाही आहे बोलायचं. महत्वाची गोष्ट अजून शिल्लक आहे ती पण सांगतो. जेव्हा हा प्रसाद घेऊन लोकमान्य टिळकांना देण्यात आला गजानन महाराजांचा आणि त्यांनी आध्यात्मिक शक्ती प्राप्त करून मग गीता रहस्य हे लिखाण पेन्सिलीद्वारे 2 पेन्सिलीद्वारे केलं, तेव्हा खरंच त्यांना हे पेन्सिलीद्वारे सर्वात महत्वाची गोष्ट पूर्ण झालं पेन्सिलीनी त्यांच्याकडून. तेव्हा त्यांनी दादासाहेब खापर्डेंना हे दिलं आणि दादासाहेब खापर्डेंना हे म्हटलं की हे पेन्सिल मला अलाउ केलं ब्रिटिशकांनी, तो नीट सुवाच्य अक्षरात लिहून काढायचा आहे दादासाहेब. तर दादासाहेबांनी त्यांना सांगितलं की तुम्ही काळजी करू नका, हे अत्यंत सुवाच्य अक्षरात लिहून आणेल. आणि अमरावतीच्या वीर वामनराव जोशी यांचं अत्यंत सुंदर हस्ताक्षर होतं आणि वीर वामनराव जोशींच्या हस्ते गीता रहस्य टिळकांचं पेन्सिलीद्वारे पेनात रूपांतरित करण्यात आलं. हो, आणि योगायोग खापर्डे वाड्यामध्ये गीता रहस्य वीर वामनराव जोशींनी पेन्सिलीचं पेनामध्ये लिखाण झालं. हे मला अगदी माहिती नसलेली गोष्ट आहे. हे सगळं सत्य आहे, तेच मी सांगतो. अजून एक महत्वाचं सत्य पुढे सांगतो जे सर्वांना कळायला हवं की जेव्हा वीर वामनराव जोशींनी सुवाच्य हस्ताक्षरात हे गीता रहस्य लिहिलं आणि दादासाहेब खापर्डेंनी हे लिहिणं झाल्यावर पूर्ण झाल्यावर वीर वामनराव जोशी आणि दादासाहेब खापर्डे मंडाले तुरुंगात लोकमान्य टिळकांना गीता रहस्य त्यांचं लिहिल्या गेलेलं दाखवायला गेले पेनाद्वारे व्यवस्थित. तेव्हा लोकमान्य टिळकांनी वीर वामनराव जोशींची आणि दादासाहेब खापर्डेंची एवढी म्हणजे आभार मानले की हे किती सुंदर हस्ताक्षर आहे आणि किती सुंदर त्यांनी जसंच्या तसं लिहिलं, हे म्हणजे पूर्णत्वात आणलं तुम्ही लोकांनी. तेव्हा मात्र गजानन महाराजांनी समाधी घेतली होती 1907 मध्ये. त्यामुळे नाहीतर दादासाहेब खापर्डे हे
गजानन महाराजांकडेच नेणार होते गीता रहस्य, की हे लिहून झालं आहे, हे अच्छा, आता अच्छा. आपण हं, आपल्या हं. शुभ हस्ते याला मान्यता द्यावी. परंतु हं, हं. गजानन महाराजांनी समाधी घेतल्यामुळे मग दादासाहेब खापर्डे ते गीता रहस्य लोकमान्य टिळकांना दाखवून शिर्डीच्या साईबाबांजवळ, शिर्डी म्हणजे तेव्हाची शैलधीच्या हं, हं. साईबाबांजवळ घेऊन गेले आणि त्यांना हं. त्यांनी दाखवलं. आणि साईबाबांनी गीता रहस्य बघितल्याबरोबर प्रथम डोक्यावर ठेवलेलं आहे साईबाबांनी, आणि अच्छा. मग हं. दादासाहेब खापर्डेंना सांगितलं की ये गीता रहस्य जो लोकमान्य तिलक जी ने लिखा, ये इतना हाँ. बड़ा कार्य हुआ है, इतना पवित्र कार्य लोकमान्य तिलक जी और आपने किया है कि यह आने वाली पीढ़ी के लिए बहुत जरूरी रहेगा दादासाहेब. हं, हं. आणि ते गीता रहस्य साईबाबांच्या हस्ते म्हणजे त्यांनी हातात घेऊन डोक्यावर ठेवून मग दादासाहेब खापर्डेंनी आणि लोकमान्य टिळकांनी त्याला प्रकाशित करायला सुरुवात केली. अच्छा, अच्छा. हं. म्हणजे दोन महान संतांचा गीता अगदी रहस्याला हो, तेच तर मला अगदी माहित नसलेलं हे प्रसंग आहे. योगदान एक गजानन महाराजांच्या प्रसादाने दैवीय शक्ती मिळाली लोकमान्य टिळकांना गीता रहस्य लिहायची, आणि गीता रहस्य दृष्टीने गेल्यानंतर ते पुन्हा टिळकांनी त्याला बघितल्यावर साईबाबांच्या कडून त्याला मान्यता त्यांनी घेतली प्रकाशित करायची. हे किती मोठं भाग्य आहे हे आजच्या पिढीला, आजच्या हो, सगळ्या हो. लोकांना नक्की कळायला हवं की त्या मागचं किती मोठं गूढ रहस्य आहे सगळ्या गोष्टींचं. खरंय, खरंय. हो. आणि हे मला आज उज्ज्वलताई म्हणजे हे योगायोग आहे, ऋता वहिनींनी आणि आयोजित केलं आणि आपण मार्गदर्शन हो, करत हो. आहात. पण हे कुठेतरी आपण यानंतर इतरही नक्की, या आजच्या नक्की. मी पिढीला कळायला हवं. याचा उल्लेख नक्की करीन कुठेतरी मी. नक्की नक्की करीन, प्रयत्न प्रश्नच नाही. उल्लेख करा, आणि मी याचे पुरावे देखील आपल्याला जे काही लागेल ते पण पुरावे देईल नक्कीच. जरूर. हो, हो, हो. मी एवढंच बोलतो. जय श्री गजानन धन्यवाद. महाराज. हो. ओम साईराम. दीपालीताई बोला. नमस्कार ताई. आज तुम्ही हो, लोकमान्य टिळक नमस्कार. आणि दादासाहेब खापर्डे यांच्या स्नेह संबंधांवर जो काही प्रकाश टाकलात तो अतिशय उत्तम पद्धतीने सादर झाला खरं तर. आणि आतापर्यंत जी मनोगत व्यक्त झाली त्याचप्रमाणे आता खापर्डे दादा आणि मगाशी दादासाहेब खापर्डेंच्या पंडित्याही बोलल्या, त्यातून बऱ्याच आणखी गोष्टी उलगडत गेल्या. खरं तर बोलायचं खूप होतं पण ऑलरेडी खूप जणांनी बोलून झालंय. आणि खरंच त्यातून झालंय. हो, बरोबर. तुम्ही आता फक्त एवढी सांगता करेन की तुम्ही तुमच्या आठवणींची शिदोरी आमच्या समोर व्यक्त केली आणि जी काही आमच्या समोर ती उघडलीत, मांडलीत, त्यातून आम्ही खरोखरच खूप तृप्त झालो, अगदी समृद्ध झालो. आता एवढंच म्हणेन की मलाही खूप आवडलं बोलायला. खूप आभार तुमचे सगळ्यांचे. प्रत्यक्ष भेटणं काही सगळ्यांना शक्य होत नाही, या अशा पद्धतीने भेटताना सुद्धा खूप बरं वाटतं. धन्यवाद ताई. पुन्हा पुन्हा येत राहा. जरूर, जरूर. ताई विनंती करते की लोकमान्यांच्या आठवणी असं एखादं सदर आपण जरूर या माध्यमातून घ्यावं. म्हणजे आज जवळजवळ जरूर. 95 जण इथे एकत्र आले होते. लाईव्ह किती? करावं लागेल. 95 बापरे. हो. अच्छा. 95 होते. तर आपण हा. लोकमान्यांच्या आठवणी असं एखादं सदर जर सुरू केलं तर महिन्यातून एकदा हा. जरी घेतलं तरी आम्हाला खूप आनंद होईल. आम्ही आपल्याला नम्र विनंती करतो की असं आपण काहीतरी जरूर सुरू करावं या माध्यमातून. पुढे पुढे घेऊया जरा, कारण हो आता जरा ते अखिल भारतीयचं काम आहे ते झालं की घेऊया. हो ताई, अगदी अवश्य. आपल्याला हा, आठवण चालेल. खूप खूप धन्यवाद ताई. चालेल. खूप खूप धन्यवाद. जरूर. धन्यवाद. आवडलं मला खूप. सगळे अगदी उत्साहाने बघतात. जय श्री राम. ओके. नमस्कार. मी आपली सगळ्यांची रजा घेते. थँक्यू.